कोणताही पदार्थ तेलकट झाला की खावासा वाटत नाही आणि कमी तेलकट जर पदार्थ असेल, चटपटीत असेल तर तो खावासा वाटतो. मुलांना हे असं छोट्याशा भुकेसाठी काहीतरी चटपटीत हवं असतं. प्रत्येक वेळेला काय बनवायचं हा प्रश्न पडतो. आज आपण एक उकडलेला बटाटा वापरून चटपटीत असा पदार्थ बनवतोय. सोपा, तितका झटपट होणारा, कमी साहित्यात होणारा आणि महत्त्वाचं म्हणजे कमी तेलकट असा हा पदार्थ आहे. 5 मिनिटात कोणतीही पूर्वतयारी न करता बनवला जाणारा. काय करायचं आहे, उकडलेला बटाटा घ्यायचा आहे आणि त्यापासून बनवायचा आहे. दिसायला जितका हा सुरेख दिसतोय ना, तितका तो चवीला छान लागतो. आणि हा बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येतच असेल की कमी तेलकट होतोय आणि तितकाच तो क्रिस्पी आहे, चव छान आहे. चला तर तो बनवायला काय काय साहित्य लागतंय ते पाहूया. एक मध्यम आकाराचा उकडलेला बटाटा घ्यायचा आहे. आता सकाळी मी बटाटा उकडलेला त्यातला तो साईडला काढून ठेवलेला आहे, म्हणजे भाजी करण्यासाठी बनवलेला. आणि मध्यम आकाराचा बटाटा साईडला काढला आणि त्याचाच आता आपल्याला हा छान असा चटपटीत स्नॅक्स बनवायचा आहे. तो छान असा मॅश करून घेतला. त्यामध्ये 2 मोठे चमचे तांदळाचं पीठ वापरायचं आहे आणि 1 चमचा कॉर्नफ्लॉवर वापरायचा आहे. आता हे जे प्रमाण आहे, मध्यम आकाराचा बटाटा असेल तर हे प्रमाण अचूक आहे. यापेक्षा जास्त पिठाचा वापर करू नका आणि त्यामुळं कसं कुरकुरीत पण होते, कमी तेलकट होते. आता त्यासाठी चविष्ट बनवण्यासाठी थोडंसं चिली फ्लेक्स आणि थोडंसं ऑरेगॅनोचे एक पॅकेट जे शिल्लक होतं. आता पिझ्झा ऑर्डर केला की असं घरामध्ये पॅकेट येतातच. त्यातलं जे शिल्लक राहिलेलं होतं ते यामध्ये घातलेलं आहे. थोडासा चाट मसाला घालू शकता, थोडीशी हळद घातली, चवीनुसार मीठ घालते आणि लाल तिखट जे थोडंसं होतं ते थोडं घालणार आहे. यापेक्षा जास्तीचे काही तुम्हाला जर मसाले घालायचे असतील तरी घालू शकता, परंतु मी कमी मसाल्यातच बनवते. आणि चिली फ्लेक्स होतं, ऑरेगॅनो होतं यामुळे आणि थोडंसं तिखटपणा, त्यामुळे चव छान लागते. यामध्ये बाकी काही ॲड केलेलं नाही. थोडंसं एकत्रित पीठ कसं मिक्स करून घेते बटाट्यामध्ये आणि गरज वाटली तर पाणी घालायचं. छान असं मिक्स करून घेतलं. त्यामध्ये आता 2 चमचे पाणी घातलेलं आहे बघा. साधारणतः 2 ते 3 चमचे पाण्याची गरज इथे लागलेली आहे. जास्त पाणी घालायचं नाही, पीठ सैलसर करायचं नाही. छान असं घट्टसर त्याचा गोळा बनवून घ्यायचा आहे. लागेल तेवढंच घ्यायचं पाणी, गरजेनुसार पाणी घेऊन छान त्याचा एकजीव करून घ्यायचा. पटकन बनवायला घ्यायचं, त्याला काय 10-15 मिनटं वगैरे झाकून ठेवायची गरज नाही. सकाळच्या घाई गडबडीत झटपट होणारा असा पदार्थ आहे. भिजवलं की करता येते आणि छान कुरकुरीत असा क्रिस्पी बनतोय. छान असा एकसारखा त्याचा एकजीव करून घेतला. अशा पद्धतीने गोळे बनवून घेतले आणि ते थोडेसे हातावरती घेऊन चपटे करून घेतलेले आहेत. पेढ्यासारखं गोलाकार बनवलं, थोडंसं हाताने प्रेस केलं. अशा पद्धतीने चपटं किंवा गोलाकार बनवून घेऊ शकता. छान कुरकुरीत असे फ्राय होण्यासाठी मी चपटे करून घेतले. गरम तेलामध्ये सुरुवातीला तेल गरम आहे का नाही पाण्यासाठी एकच घातलेलं आहे. त्यानंतर राहिलेले तेलामध्ये आपल्याला तळून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम जी आहे ती मिडियमच ठेवायची. हाय फ्लेम किंवा लो फ्लेमवरती तळायचं नाही. मिडियम फ्लेमवरती छान असे रंग बदलेपर्यंत तळून घ्यायचे आहेत. हलके फुलके होतात आणि वरून क्रिस्पी, आतून छान असे मऊ पोकळ असे असणारे बनतात. चवीला छान लागतात मैत्रिणींनो. आणि हा पदार्थ खात असताना कमी तेलकट आहे हे लक्षात येतं आणि कमी तेलकटच बनतो. तांदळाचं पीठ, कॉर्नफ्लॉवर घातलेलं आहे त्यामुळे हा पदार्थ छान बनतो, क्रिस्पी बनतोय आणि संपेपर्यंत असाच क्रिस्पी राहतो. मिडियम फ्लेमवरती छान असा हलका सोनेरी रंग होईपर्यंत तळून घेते. राहिलेले पण जे चपटे गोळे बनवलेले आहेत ते पण अशाच पद्धतीने तेलामध्ये फ्राय करून घेते आणि एका प्लेटमध्ये काढून घेते. हे बघा, राहिलेले पण छान असे तळून घेतलेले आहेत. रंग बघा किती सुरेख दिसतोय, तितकेच ते चवीला पण छान झालेले. झटपट होतात, अगदी 5 मिनटामध्ये होणारा असा हा पदार्थ आहे. चविष्ट आहे. तुम्ही कधी जर यापूर्वी बनवला नसेल तर या पद्धतीने नक्की बनवा आणि एकदा बनवलं ना की तुम्ही नेहमी याच पद्धतीने बनवाल, कारण मुलं आवडीने खातात. मग तुम्ही सॉससोबत खाऊ शकता. बनवून तर छान असं झालेलं आहे बघा आणि मी तुम्हाला दाखवते बघा किती छान असे क्रिस्पी झालेले आहेत. हे बघा, छान आणि हलके फुलके होतात, आतून अगदी पोकळ असतात आणि चवीला पण हे छान लागतात मैत्रिणींनो. या पद्धतीने नक्की बनवा. हे बघा, छान बाहेरून क्रिस्पी झालेले आहेत. 2 साहित्यामध्ये झटपट होणारा असा हा चटपटीत पदार्थ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट नक्की करा.